नमस्कार मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे. नाव आहे जुनी चावी. जुनी चावी. एका निवृत्त प्राध्यापकाला दररोज रात्री एक जुनी लाकडी पेटी कुलूप लावून बंद करण्याची सवय होती. त्यामध्ये त्याची सर्वात मौल्यवान कागदपत्र, आठवणी आणि थोडीशी रोकड असं असायचं. एके दिवशी त्याने ती लहानशी चावी त्याच्याकडनं हरवली गेली. त्यांनी सगळीकडे शोधलं. त्याच्या डेस्कवर, कपाटांमध्ये, पुस्तकांच्या शेल्फवर, अगदी गालिच्यांच्या खाली सुद्धा काही सापडलं नाही. त्यांनी आपल्या मुलाला, जो एक अभियंता आहे, फोन केला. मुलगा उपकरणं, टॉर्च, अवजारं सगळं घेऊन आला. त्यांनी कुलूप काळजीपूर्वक तपासलं आणि म्हणाला, काळजी करू नका बाबा, मी ते फोडून टाकेन. तेवढ्यात प्राध्यापक म्हणाले, थांब, आधी मी माझ्या एका जुन्या कॉलेजच्या रूममेटला फोन करतो. मुलगा गोंधळला, म्हणाला, का? तो काही कुलूपवाला नाही आहे. प्राध्यापक म्हणले, ठीक आहे, तरी देखील. थोड्या वेळाने जुना रूममेट आला. ते हसले, त्यांनी गप्पा मारल्या आणि त्यांच्या कॉलेजच्या दिवसांच्याबद्दल बोलायला लागले. एका तासानंतर रूममेटनी अचानक त्याला विचारलं, हॉस्टेलमध्ये करायचास तसं तू अजूनही तुझ्या जुन्या डिक्शनरीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी लपवतोस का रे? प्राध्यापक थपकले. त्याच्या पुस्तकांच्या कपाटांकडे ते गेले आणि एक जाड शब्दकोश त्यांनी बाहेर काढला आणि तिथे पानांच्या मध्ये ती छोटीशी किल्ली होती. मुलगा हसला. माझी सगळी इंजिनिअरिंगची साधनं उपाय करू शकत होती, पण तुमच्या मित्रांनी फक्त तुम्हाला ओळखूनच प्रश्न सोडवला. प्राध्यापक हसून म्हणाले, तज्ज्ञ समस्या सोडवू शकतात, पण जुने मित्र त्या गोष्टी लक्षात ठेवतात जिथे तुम्ही हरवून जाता. ते तुम्हाला अगदी परिपूर्णपणे ओळखून असतात. ते कथेचं मूल्य काय? तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला ओळखणाऱ्या लोकांशी नेहमी संपर्कात राहा. कधीकधी ते तुम्हाला केवळ उपाय शोधायलाच मदत करत नाही, तर तुम्ही विसरलेले तुमचेच पैलू शोधायलाही तुम्हाला मदत करतात. खरं आहे ना? तर आपल्या मित्रांच्या बरोबर, मैत्रिणींच्या बरोबर, फ्रेंड्स बरोबर म्हणजे कायम संपर्कात राहा. त्याच्यामुळे खूप फायदा होत असतो. पटतंय ना? तर अशी ही छानशी छोटीशी गोष्ट आहे. धन्यवाद. पुन्हा अशा छान गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.